आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व मुख्य याचिकाकर्ते प्रदीप महल्लेसर यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे पेन्शन पीडित बांधवांची बैठक संपन्न। सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्या कर्मचारी बांधवांच्या घटनासंदर्भात व भविष्यकाळात करावयाच्या कामकाजासंदर्भात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, मुख्य याचिकाकर्ते प्रदीप महल्लेसर आज कोपर खैरने नवी मुंबई येथे 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या मेळाव्याला मान्यवरांचं मार्गदर्शन केले। सुप्रीम कोर्टाचे मुख्य याचिकाकर्ते श्री प्रदीप महल्ले, कोकण विभागाचे कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, पीसी पाटील, अध्यक्ष विजय शिरोळकर, संजय वाळे, काकासाहेब कोल्हे, भास्कर देशमुख, संपतराव कदम, सचिन रणदिवे, धोत्रे काकडे व तसेच मित्र बीड, बंडू मखरे, आमदार सर श्रीगोंदा इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई येथील पेन्शन पीडित बांधव उपस्थित होते। यावेळी श्री प्रदीप महल्लेसर यांनी सुप्रीम कोर्टातील सद्यस्थिती आणि अडचणी मांडल्या। यावेळी कोकण विभागाचे कार्यसम्राट आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मी तुमच्या सोबत आहे व अग्रक्रमाने तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे। पुढील आठवड्यात शासनाची जी मीटिंग होईल त्यावेळेस प्रदीप महल्लेसर यांना आमंत्रित करण्याचं आश्वासन दिले। न्यायालयीन लढा सरांनी लढायचा व मी रस्त्यावरची मंत्रालय व शासन स्तरावर प्रयत्न करेल असे आमदार महोदय यांनी म्हटले। याप्रसंगी मुख्य याचिकाकर्ते श्री प्रदीप महल्लेसर यांनी सर्व पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांच्या शंका कुशंकांना उत्तरे देऊन मीटिंगचा समारोप करण्यात आलाय। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी उपसंपादक प्रदीप लोखंडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.